भर पावसाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलेला आहे। जिल्ह्यातील 226 लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 8.5% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी टंचाईची चिंता वाढली आहे। दिवसेंदिवस पावसानं ओढ दिल्यानं जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघु तलाव आणि बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत। याचा थेट फटका शेतीला बसत असून पाण्याअभावी शेतातील उभी पिकं वळू लागलेली आहेत। तर आता पावसानं आणखी दडी मारली तर केवळ पिकच नाही, पुढील काळात जनावरांसाठी देखील पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। तलाव परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। गेल्या वर्षी धोधो बरसणारा पाऊस यंदाच्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातून पुरता गायब झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यानं धरणं जे आहेत ते आता तळ गाठायला सुरुवात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात 226 लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत आणि त्यापैकी केवळ आता उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो 8.5% जवळपास राहिलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं काही पाणीसाठा जो आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे। मी आता धाराशिव जवळ असलेल्या हातलाई तलाव परिसरात आहे। हा तलाव परिसर तसा पर्यटन म्हणून मी पाहायला जातो आणि इथून पाणी पुरवठा काही भागात उजनीची पाईपलाईन जी आहे त्या माध्यमातून धाराशिव शहरालाही केला जातो। मात्र या परिसरात जर बघितलं आपण तर आपल्याला हे चित्र दिसू शकतं की हे तलाव पूर्णतः भरलेला असतो। मात्र हा तलाव आता कुठेतरी तळ गाठायला लागला आहे। या तलावात सुद्धा चित्र जे आहे ते कोरडं पडायला लागलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई आहे। प्रशासन टंचाईच्या कामाला आराखड्याला लागलेलं आहे। प्रशासनानं पाणी साठा जो आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे। मात्र दुष्काळाची जी परिस्थिती आहे ती दुष्काळ धाराशिव जिल्हावासियांच्या डोक्यावरती गोंडावत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। बाबा, जनावर घेऊन आलात का? हा, जनावर घेऊन आलोय। कशी पावसा पाण्याची परिस्थिती? काय पाऊस माग होतो भरपूर, हा, पण आता तर काय 15 दिवस झाला काहीच नाही। काहीच नाही पाऊस। उलट कमी झालं, फुटभर पाणी हे होतं हा. तळ्यातलं कमी झालं पाणी उलट पाणी आता. कमी झालं। हो, पिका पाण्याचं कसं आहे गावाकडे? वाळायला लागले सगळे आता. आता काय, हा आता फुलात कुठं बारीक बारीक शेंगा लागल्या त्या। हा पाऊस जे नाही पडला पाऊस यंदा साली काय नाही, काय 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 नाही बुवा. 8 दिवस नाही पडलं, इशे मिटला। 8 दिवसात पडला नाही। हा, काय सुधारत ही पाणी बाटली प्यायला पाणी नको का? हा घर कोणच घरून जाणार तर असलं घाण पाणी कुठलं प्यायचं? पाणी पाणीच नाही। हा, पाणी नाही, त्यामुळे संघाला घ्यावं लागतं। प्रशासनानं टंचाई जरी आराखडा जरी सुरू केला, प्रत्यक्षात राबवायला सुरुवात जरी केली असली तरी आणखीन काही थोडे दिवस आहेत। त्यामुळं पाऊस पडेल आणि दुष्काळाचं संकट दूर होईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या मनात आहे। नेमका आता बळीराजा कसली भूमिका घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव। पुणे जिल्ह्यातील मंचर आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांना पालेभाज्यांच्या घसरलेल्या दराचा मोठा फटका बसतोय। मेथीसारख्या पालेभाज्यांना सध्या बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळतोय। यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। काढणी आणि वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या उभ्या धानाच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये धना आणि मेथी ह्या भाजी पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे। त्यामुळे धना उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय। आपण आता आंबेगाव तालुक्यातील नागापूर या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी हे काढणीला आलेलं हे धना पीक आहे आणि ह्या धना पिकामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः या ठिकाणी शेळ्या चरण्यासाठी सोडल्यात। खरं तर धना असेल, मेथी असेल, ही जी पिकं आहेत ही अगदी कमी कालावधी देणारी पिकं आहेत। अगदी 30 ते 40 दिवसामध्ये ही पिकं काढणीसाठी येत असतात। मात्र असं असलं तरी या पिकांना भांडवली खर्च मोठा असतो। मात्र कमी दिवसात येणारी पिकं आणि त्यातून चांगला नफा होईल या अपेक्षेने खरं तर या भागामधील जे शेतकरी आहे ते आपल्या भागामध्ये धना किंवा मेथीची पिकं घेत असतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून धना असेल किंवा मेथी असेल या पिकांना अगदी कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि जो बाजारभाव मिळतोय त्या बाजारभावामध्ये खरं तर हे पिकांचा काढणी खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिकं आपल्या शेतातून काढण्याऐवजी या पिकांमध्ये आता शेळ्या आणि मेंढ्या सोडणं या ठिकाणी पसंत केलंय। आपल्यासोबत शेतकरी आहे। दादा, काय सांगाल? खरं तर ही पिकं तुम्ही आता एवढे कष्टाने पिकवलेली, त्यात शेळ्या मेंढ्या सोडल्यात, बाजारभाव नाही आहे। आज मार्केटला नेलं तर ₹1 ₹2 गड्डीनी खपतात, ते म्हणजे जातात। तर आम्हाला भाडे मजुरी हेच निघत नाही, पदर पैसे द्यावे लागतात। ह्या पिकाचं काढणी आणि बाजारात देण्याचा खर्च वसूल होत नाहीये। त्यामुळे हे पीक काढण्यापेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी या उभ्या पिकामध्ये शेळ्या आणि मेंढ्या चारायला सोडलेल्या आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।